सर्वांना नमस्कार. राजर्षी शाहू महाराज भाग 2. वेदोक्त प्रकरण. इसवी सन 1899 शाहू महाराजांच्या आयुष्यातील वेदोक्त प्रकरण उद्भवले आणि त्यामुळे संबंध महाराष्ट्रात खळबळ माजली. महाराज तसे अत्यंत धार्मिक नि धर्माभिमानीही होते. ते प्रतिवर्षी कार्तिक स्नानासाठी पंचगंगा नदीवर जात असत. महाराज स्नान करीत आणि पुरोहित मंत्र म्हणत. एके दिवशी महाराज पुरोहितांना म्हणाले, आपण मला स्नानाच्या वेळी वैदिक मंत्र का सांगत नाही? पुराणातले मंत्र का बरे सांगता? इथेच ती ठिणगी पडली आणि महाराष्ट्रभर जाळ झाला. राजोपाध्ये यांना विवेक करावयास हवा होता. महाराजांची वज्रश्रद्धा समजून घ्यावयास हवी होती. एकूणच परिस्थितीचा विचार करावयास हवा होता. पण राजोपाध्यांची चूक झाली आणि पुढे ती नडली. असंख्यांना भोगावी लागली. सगळे वातावरण गढूळ होऊन गेले. राजोपाध्ये उद्गारले, महाराज, आपण क्षत्रिय नसून शूद्र आहात म्हणून वैदिक मंत्र म्हणत नाही. महाराजांच्या सश्रद्ध स्वाभिमानी मनाला ही गोष्ट फार लागली, कारण ते छत्रपती श्री थोरल्या शिवाजी महाराजांचे वंशज होते आणि श्री शिवाजी महाराजांचे क्षत्रियत्व तर पूर्वीच सिद्ध झाले होते. त्या दिवसापासून महाराजांच्या मनात वेदाक्ताविषयी आग्रह निर्माण झाला. 1901 महाराजांनी कोल्हापुरातल्या श्री नारायण भट्ट सेवेकरी या वैदिक गृहस्थांच्या करवी आपली वेदोक्त श्रावणी केली. त्यापूर्वी महाराजांनी श्री राजोपाध्यांना राजवाड्यातील धार्मिक कृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास वारंवार सांगितले होते, पण राजोपाध्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे महाराजांनी राजोपाध्यांचे इनाम जप्त केले. अशा प्रकारे निपरुपायाने इनामी वतन जप्त करण्याचा निर्णय महाराजांना घ्यावा लागला. 6 मे 1905च्या आज्ञेनुसार राजोपाध्ये यांची सर्व इनामी गावे, जमिनी आणि वंशपरंपरागत आलेले अधिकार काढून घेतले गेले आणि अपहृतीची जप्तीची आज्ञाही देण्यात आली. कोल्हापूर दरबारी 16 कायदेकरी म्हणजे धर्मपंडित, पुरोहित, जोशी इत्यादींनी धर्मदाय म्हणून दिलेली निरनिराळ्या गावातील इनाम उत्पन्ने याच वेळी अपहृत म्हणजे जप्त झाली. अशा प्रकारे 1000 जणांची 30-40 सहस्त्र एकर जमीन जप्त झाली. या सगळ्या प्रकरणात महाराजांना वाटू लागले की भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून बहुजन समाज मुक्त केल्या वाचून ही उच्चवर्णीय धार्मिक मक्तेदारी थांबणार नाही. महात्मा फुले यांनी याच कारणासाठी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. महात्मा फुले यांचे विचार महाराजांनी वाचले होते, पचवले होते. त्यामुळे नकळतच महाराज सत्यशोधक समाजाकडे आकृष्ट झाले. क्षात्र जगद्गुरू. महाराजांच्या कार्याला आणि व्यक्तिमत्वाला वेदोक्त प्रकरणामुळे नवीन वळण लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ एकदम गतिमान झाली. महाराजांची भूमिका न्याय्य आणि व्यापक होती. वैयक्तिक अपमानापेक्षा वेदोक्ताचा म्हणजे वेदमंत्रांनी धार्मिक विधी करण्याचा समान अधिकार ब्राह्मणेतरांना नाकारला जातो, हे शल्य महाराजांना बोचले. धार्मिक व्यवहारात ब्राह्मण पुरोहितांच्या वर्चस्वाला शह म्हणून महाराजांनी नवे क्षात्र जगद्गुरुपद निर्माण केले. त्यासाठी पाटगाव येथील मौनी मठाच्या पीठावर श्री सदाशिवराव पाटील या सुशिक्षित गृहस्थांची स्थापना केली आणि त्यांना क्षात्र जगद्गुरू अशी पदवी दिली. प्रबोधनकार के.सी. ठाकरे, श्री भास्करराव जाधव आदींनी क्षात्र जगद्गुरूंच्या या पीठाला विरोध केला. देव आणि मनुष्य यामध्ये कोणी मध्यस्थ वा दलाल नको, असे त्यांचे म्हणणे होते. पण महाराजांनी त्यांचे ऐकले नाही. एका दृष्टीने ही घटना सामाजिक क्रांतीची द्योतक मानता येईल. तिच्यामुळे सामाजिक समतेच्या आड येणाऱ्या ब्राह्मणी धार्मिक मक्तेदारीच्या विघटनाला चालना मिळाली. अर्थात या नव्या क्षत्रियातल्या पुरोहित वर्गाने जुन्या धर्माची आणि धार्मिक विधींची परंपराच चालू ठेवली, हे विशेष होय. महाराजांना हिंदू धर्म, संस्कृती, हिंदू विचार, हिंदू आचार यांच्याशी काडीमोड घ्यावयाची नव्हती, हेच यावरून दिसते. त्यांनी पारंपरिक धर्माची मर्यादा कधीही सोडली नाही, हेही वैशिष्ट्यपूर्ण होय. त्यांच्या छत्रीपदीपदामुळे हे मर्यादापालन त्यांनी केले असावे. वेदोक्ताचा अधिकार केवळ क्षत्रिय समाजासाठीच त्यांना हवा होता, हे म्हणणे अन्यायकारक आहे. वेद ही सर्व राष्ट्राची संपत्ती आहे आणि म्हणूनच वेदाभ्यास आणि वेदपठन करणे हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. हीच त्यांची शेवटपर्यंत भूमिका होती. महाराजांची वेदांवर अतिशय निष्ठा. वेद प्रमाण मानणारे, नित्य नियमाने पार्थिव पूजा करणारे हे महाराजांचे स्वरूप.
आणखी एक गोष्ट म्हणजे 1913 महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा स्थापन केली आणि तिचे प्रमुख म्हणून एका सुशिक्षित धनगर गृहस्थाची नेमणूक केली. या शाळेत सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वेदोक्त विधींचे शिक्षण दिले जात असे. महाराज आपल्या राजवाड्यातले धार्मिक विधी याच शाळेने घडविलेल्या पुरोहितांकडून करून घेऊ लागले. आर्य समाज आणि इतर संस्था. महान सामाजिक नेते स्वामी श्री दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाच्या कार्यामुळे शाहू महाराज खूपच प्रभावित झाले. महाराजांनी राजाराम हायस्कूल, राजाराम कॉलेज आदी महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आर्य समाजाच्या स्वाधीन केल्या. त्यांना भरपूर जागा दिली. गुरुकुल स्थापन करण्यास उद्युक्त केले. जातपात विरहित वसतिगृहे स्थापन करण्यास त्यांनी चालना दिली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या क्रियेत आर्य समाजाला महत्त्वाचे स्थान दिले. वेदाध्ययन करण्याच्या प्रत्येक हिंदूला अधिकार आहे या व स्त्रिया, बहिष्कृत जाती जमाती आणि क्षुद्र यांनाही शिक्षणाची द्वारे खुली केली. आर्य समाजाच्या धोरणाचा आणि कृतीस महाराजांनी जोरदार पाठिंबा दिला आणि त्याच्या पूर्तीसाठी आपले आर्थिक बळ आणि राजसत्ता त्यांच्या मागे उभी केली. आर्य समाजाच्या वार्षिक अधिवेशनाचे ते अध्यक्षही झाले. स्वामी दयानंद, स्वामी श्रद्धानंद वा स्वामी परमानंद यांच्या कार्याचे महाराज चाहते होते. या थोर स्वामींविषयी महाराजांना अतीव आदर वाटत असे. ते तो जाहीरपणे प्रगटही करीत असत. शाहू छत्रपतींच्या ज्ञानाचा आवाका विशाल आणि आश्चर्यचकित करणारा होता. त्यांच्या मूलगामी मतीचा स्पर्श झाला नाही असे एकही क्षेत्र नव्हते. अश्वविद्या, गजविद्या, मल्लविद्या, मृगयाविद्या, शिक्षण, शेती, सहकार, संस्कार, कला, धर्म, अर्थ, राजकारण, सैन्य आदी सर्व क्षेत्रात त्यांच्या बुद्धीचा अप्रतिहत संचार होता. हत्तींची शस्त्रक्रिया, वाघ आणि क्रूर आफ्रिकन चित्ते माणसाळविणे, कुत्र्यांकडून वाघाची शिकार, पिकांच्या संकरित जाती निर्माण करणे, मल्लविद्येत नवे विचारणे, नवे आचार निर्माण करणे, नाट्यसंगीत आदी कलांमध्ये नव्या प्रथा चालू करणे, धार्मिक बाबतीत मनवंतर घडवून आणणे, तमाशाला प्रबोधनाचे साधन बनविणे, नवी अर्थव्यवस्था निर्माण करणे, कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणे, सक्तीचे शिक्षण, वसतिगृहांची स्थापना या आणि समता यावर आधारित समाजरचना अंमलात आणणे, जातीभेद मोडणे, नोकरशाहीला कोलमडून टाकणे, अस्पृश्यांना माणुसकीची प्राप्ती करून देणे, कामगारांच्या संघटना करणे, सहकार्याच्या मंत्राने जनतेला भारावून टाकणे असे बहुविध क्रांतिकारक कार्य त्यांनी केले. उद्देश एकच, मानवमुक्ती. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजात महाराजांनी प्राण ओतला. त्याला नवा जोम दिला. स्वतःची वास्तू असावी म्हणून त्याला जागा दिली. पैशांचे पाठबळ दिले. सत्यशोधकी जलसे उभारून जनतेच्या प्रबोधनाचे एक प्रभावी साधन बनविले. सत्यशोधक समाजातर्फे जनतेतून पुरोहित निर्माण करणारी संस्था काढण्यास प्रोत्साहन दिले. प्रार्थना समाजाची एक शाखा कोल्हापूर येथे चालू झाली. प्रार्थना समाजालाही महाराजांनी आर्थिक आणि इतर सहाय्य केले. थिऑसॉफिकल सोसायटीचे एक अधिवेशन महाराजांच्या प्रोत्साहनाने आणि पाठबळाने कोल्हापुरात भरले. छत्रपतींनी साजेल अशा औदार्याने आणि आपुलकीने डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या अधिवेशनात महाराजांनी स्वागत केले. जातीने त्यांची विचारपूस केली. अतिथी देवो भव हा हिंदू संस्कृतीचा आदर्श त्यांनी पाळला. भक्ती ईश्वराची, सेवा मानवाची असे ब्रीद ठेवणाऱ्या वाद तोफखाने नि ग. दीक्षित या थिऑसॉफीच्या कार्यकर्त्यांना सहाय्य करून त्यांच्या विद्यापीठ या शिक्षण संस्थेला अतिशय बहुमोल मोलाचे सहाय्य केले. रानडे आणि गोखले यांच्यापासून मी जनतेला शिक्षण देण्याचे महत्तम कार्य शिकलो असे महाराज म्हणत. थोडक्यात प्रत्येकात जे जे चांगले उपयुक्त होते ते महाराजांनी हेरले आणि जोडले. 20 मार्च 1920 या दिवशी कागल जहागिरीतील मानगाव येथे अस्पृश्यांची पहिली आणि जंगी परिषद शाहू महाराजांनी भरविली. अस्पृश्य कार्यकर्त्यांकरवीच त्यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेबांना पुढे आणण्यात शाहू महाराजांचा फार मोठा वाटा होता. महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांविषयी गौरवोद्गार काढले आणि घटनेचे शिल्पकार बनून शाहू महाराजांचे उद्गार बाबासाहेबांनीही सार्थ ठरविले. महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्कारार्थ सहभोजन आयोजित केले. नाशिक आणि नागपूर येथील कार्यक्रम भाषणेही संस्मरणीय झाली. अस्पृश्य शब्द कोणालाही लावणे हे अत्यंत निंद्य आहे असे महाराज म्हणत.
अस्पृश्यतेशी संघर्ष. 19व्या शतकातील अस्पृश्यांची स्थिती अंतःकरण पिळवटून टाकणारी होती. अस्पृश्यता हे एक लांछन होते. अस्पृश्य मुलांना शिक्षणाची दारे बंद होती. करवीर राज्यात अस्पृश्यांची संख्या 1 लाखाच्या आसपास होती. महार, मांग, चांभार, ढोर या 4ही जाती मानवसेवेचे कार्य करीत, पण सवर्ण मात्रच अस्पृश्यांना हीन लेखत, त्यांच्याशी फटकून वागत. त्यांचा स्पर्शही त्यांना सहन होत नसे. चुकून जरी स्पर्श झाला तरी तो विटाळ मानला जाई. विटाळमुक्त होण्यासाठी स्नान करावे लागे. अस्पृश्यांशी कोणी माणुसकीने वागत नसे. वर्णन करणे कठीण जावे अशी त्यांची अत्यंत शोचनीय जीवनस्थिती होती. शाहू छत्रपतींनी एकंदर मानवी परिस्थितीचा वेध घेतला आणि 20व्या शतकाच्या उदयकाळी मानव मुक्तीसंग्रामाचे शिंग फुंकले. अस्पृश्यांचा न्यूनगंड नष्ट करणे, इतरांप्रमाणे आपणही माणूस आहोत असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणे, शिवाशिव पाळण्याची पद्धती नष्ट करणे, त्यांच्यात वेगाने शिक्षणाचा प्रसार करणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, त्यांची प्रतिष्ठा वाढविणे, त्यांची अस्मिता स्वाभिमान जागा करणे, त्यांना स्वअधिकारांची जाणीव करून देणे, हक्क संपादनासाठी संघटितपणे झुंज देण्यास उद्युक्त करणे, प्रतिष्ठित व्यवसायांच्या आणि नोकऱ्यांच्या प्रांतात त्यांचा शिरकाव करून देणे, उद्योगधंद्यांची आणि नोकरी चाकरीची सर्व क्षेत्रे त्यांचे कर्तबगारीस वाव मिळावा म्हणून खुली करून देणे, अस्पृश्यता निवारणासंबंधी योग्य ते विधिनियम कायदे करणे, त्यांना गुन्हेगार समजण्याची आणि त्यांनी हजेरी देण्याची चाल बंद करणे, अस्पृश्यतेच्या संदर्भात प्रशासकीय कारवाई करणे, महार वतनवादी वतने बंद करणे इत्यादी गोष्टी महाराजांना पार पाडावयाच्या होत्या. त्यासाठी पहिला उपक्रम शैक्षणिक होता. 1896-97 मध्ये करवीर राज्यात अस्पृश्य शाळा होत्या. 6 विद्यार्थी संख्या 196. पुढे 1912-13 मध्ये अस्पृश्य शाळा झाल्या. 27 विद्यार्थी संख्या 638. पुढे हे प्रमाण वाढतच राहिले आणि पुढे विविध सामाजिक चळवळींमुळे बहुजन समाजाच्या 18 पगड जातींमध्ये आपण सारे एक आहोत असा समज निर्माण झाला. आपुलकीचा भाव, शिवाशिवीचे मोडत चाललेले बंड यामुळे स्पृश्यास्पृश्य मुले एकत्र शिकण्यास निर्माण झालेले वातावरण याचा अचूक अंदाज घेऊन महाराजांनी एक क्रांतिकारक आज्ञा काढली. येत्या दसऱ्यापासून करवीर राज्यातील अस्पृश्यांसाठी असलेल्या वेगळ्या शाळा कायमच्या बंद करण्यात येत आहेत. सरकारी शाळांमध्ये ज्याप्रमाणे इतर जातींची मुले दाखल करून घेण्यात येतात त्याचप्रमाणे अस्पृश्य मुलेही दाखल करून घ्यावयाची आहेत. सरकारी शाळांतून शिवाशिवीची प्रथा पाळावयाची नाही. सर्व जातींची आणि धर्माची मुले एकत्र बसवायची आहेत. हुजूर ठराव क्रमांक 340 दिनांक 30 सप्टेंबर 1919. या आज्ञापत्राने हजारो वर्षानंतर अस्पृश्यांच्या जीवनाचा ओघ सार्वजनिक जीवनगंगेत मिसळला. वसतिगृहे, शुल्कमाफी आणि शिष्यवृत्त्या देणे हे उपाय योजले गेले. राजाराम हायस्कूल आणि राजाराम महाविद्यालय या शिक्षण संस्थांमध्ये अस्पृश्यांना मुक्त प्रवेश आणि मोफत शिक्षण असे. लोकसंपर्क हा त्यांचा अस्पृश्य आघाडीवरील दुसरा उपक्रम. दरबाराच्या सेवेत अस्पृश्यांना समाविष्ट करण्याचे धोरण महाराजांनी ठरविले. त्यांना शिकारीत तज्ज्ञ केले, हत्तीविद्या शिकवली, मोटार चालविण्याचे शिक्षण दिले, त्यांना शरीररक्षक म्हणून घेतले, टपाल खात्यात त्यांची भरती केली, त्यांना तलाठी, पोलीस म्हणून नेमले. जे अस्पृश्यता पाळत त्यांना कडक समज दिली. डॉक्टरी आणि वकिली याही क्षेत्रात त्यांनी त्यांचा प्रवेश घडविला. त्यांची जातीवाचक आडनावे बदलवून त्यांना इतरांची आडनावे घेण्यास प्रवृत्त केले. महाराजांच्या राजरथात उच्चभ्रू मातब्बर माणसे असत, तसेच त्यांच्या बरोबरीने सामान्यजन, दलित हेही असत. गंगाराम महार यांना त्यांनी राजरस्त्यावर उपाहारगृह काढून दिले. ते स्वतः तिथे चहा पीत. श्री शिवाजी महाराजांविषयी नितांत निष्ठा. छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर राजर्षी शाहू महाराजांची नितांत निष्ठा, विलक्षण भक्ती. एकदा वावा खरे लिखित शिवसंभव नाटक चालू असता शिवजन्माचा प्रसंग आला. नाट्यविषयाची विलक्षण तन्मय झालेले पाहून शाहू महाराज बाकी सर्व विसरले आणि नाट्यगृहातच आपल्या स्थानी उभे राहून त्यांनी बालशिवबाला मुजरा केला. शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या वेळीही ते अनवाणी चालत. पुण्यातील श्री शिवाजी महाराजांचा पुतळा हा भारतातील एक प्रख्यात पुतळा मानला जातो. त्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुद्दाम प्रिन्स ऑफ वेल्सला शाहू महाराजांनी बोलावून आणले. त्याच्याकडून
शिवछत्रपतींचा जय जयकार घडविला, कारण इंग्रज शिवाजी महाराजांना लुटारू इत्यादी संबोधत असत. त्याबद्दल त्यांना शाहू महाराजांनी प्रायश्चित्त घ्यायला लावले. महाराजाचे संस्कृत प्रेम. शाहू महाराजांचे संस्कृत भाषेविषयीचे प्रेम नि अभिमान ही मोठी विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. त्या काळी तसा संस्कृतचा मोठा सार्वत्रिक प्रसार नसतानाही महाराजांनी संस्कृत भाषेवर प्रेम करावे हे कौतुकास्पद होते. अर्थात छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज आदी छत्रपती संस्कृतचे परम अभिमानी होतेच. तोच वारसा छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालविला असे म्हणूया. महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना प्रख्यात ऑक्सफर्डचे विद्यापीठास भेट द्यावयास गेले. तेथील प्राचार्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले नि स्वागताचे भाषण मुद्दाम लॅटिन भाषेत केले. महाराज मनात म्हणाले, असं काय, लॅटिनमधून बोलून हा माझ्या लोकांवर छाप मारू इच्छितोय काय? मग आम्हीही काही कमी नाही. तुझी लॅटिन तर आमची देववाणी संस्कृत. आम्ही भारतीय माणसे अशी हार जाणारी नाहीत. महाराज उत्तरादाखल भाषण करण्यासाठी उठले नि त्यांनी चक्क संस्कृतमध्ये भाषण करून सर्वांना चकित केले. महाराज संस्कृतचे महत्त्व चांगले जाणत होते. धन्य त्यांच्या संस्कृत प्रेमाची. कर्मवीरांना प्रोत्साहन. आज महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख शैक्षणिक संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. तिचे जनक म्हणजे आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील. भाऊरावांची स्फूर्ती, प्रेरणा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. महाराजांनी त्यांना पुढे आणले, सहाय्य केले, प्रोत्साहन दिले. एकदा गांधीजी साताऱ्याला आले असताना त्यांनी सर्व जाती धर्मासाठीचे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस पाहिले. गांधीजींनी कर्मवीरांना विचारले, भाऊराव, या वसतिगृहाला शाहू छत्रपतींचे नाव का दिले आहे? महाराजांनी तुम्हाला किती पैसे दिले? कर्मवीर लगेच उत्तरले, छे, त्यांच्याकडून मी पैसे आणले नाहीत. त्यांच्याकडून मी दिल आणलं आहे. मल्लविद्येचे चाहते, प्रणेते. शरीर माध्यम खलु धर्मसाधनम. कर्तव्य वा धर्म वा सदाचार साधायचा असेल तर बलदंड, उत्कृष्ट सुदृढ शरीर हवेच हवे. महाराजांना मल्लविद्येचा अतीव शौक होता. महाराज गादीवर आल्यावर मल्लविद्येला एक नवचैतन्य प्राप्त झाले. राज्यावर आल्या लगेचच 1895 त्यांनी मोतीबाग नामक सुंदर तालीमखाना निर्माण केला. आजही कोल्हापूर हेच कुस्तीचे श्रेष्ठ केंद्र आहे. महाराजांनी तालमीवर मोठा फलक लावला होता. पहिली शरीर संपत्ती, दुसरी पुत्र संपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती, असे तोच पुण्यवान. श्रेष्ठ मल्लाला शोभेल असाच शाहू महाराजांच्या देहाचा घाट होता. 6 फूट 5 इंच उंची, बुरुजबंद छाती, हृदयाचा वेध घेणारे पाणीदार भाऊक डोळे, पहाडी आवाज, सिंहासारखा ऐटबाज जबडा, ऐरावतीसारखी शक्ती, मृगेंद्रासारखी डौलदार चाल, भव्य बांधा आणि दिव्य तेज या दैवी देणगीमुळे महाराजांकडे पाहणारा मोहून जात असे. लाखात ते उठून दिसत. महाराजांच्या प्रोत्साहनामुळे तालमीतून मल्ल निर्माण होऊ लागले. मंगळवार आणि शुक्रवार या श्री अंबाबाईच्या दिवशी कुस्त्यांची नियमित मैदाने भरू लागली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मग खूप ठिकाणी सणासुदीला उत्सवांच्या दिवशी मैदाने झडू लागली. महाराजांनी मल्लविद्या प्रगतीसाठी खूप योजना आखल्या. पठ्ये तयार करणे, मल्लांची खुराकाची व्यवस्था, मल्लांचा व्यायाम, डॉक्टरी तपासणी, उत्तरेकडील मल्लांच्या इकडील मल्ल्यांशी कुस्त्या घडविणे, त्यांना भारी पारितोषिके देणे, पराभूत मल्लांनाही पारितोषिक देणे, वस्ताद नि मल्ल यांच्या उदरनिर्वाहाची सोय इत्यादी गोष्टी महाराज जातीने करत. महाराज स्वतः वस्ताद होते. महाराजांनी रोमचे ऑलिम्पिक स्टेडियम पाहिले नि इकडे आल्यावर कुस्त्या इत्यादींसाठी खासबाग मैदान बांधले. असे मैदान पूर्व आशियात नाही. तसेच त्यांनी मर्दानी खेळांनाही मोठेच उत्तेजन दिले. मागे पडलेल्या महाराष्ट्रीयन मल्लांनी उत्तरेकडच्या जबरदस्त पहिलवानांनाही चितपट केले. नामशेष होत चाललेल्या अस्सल मराठी वीरवृत्तीची अस्मिता तरुणात जिवंत ठेवण्याचे सहेतुक प्रयत्न महाराजांनी केले. ये मृत्यो ये. राजर्षी शाहू महाराज ज्या जिद्दीने, धैर्याने जीवन जगले, त्याच धैर्याने, जिद्दीने ते मृत्यूला सामोरे गेले. मृत्यूचे त्यांनी स्वागतच केले. संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काही लोक इतके भित्रे असतात की त्यांना मृत्यू हा शब्द, मृत्यू ही कल्पनासुद्धा सहन होत नाही. पण आपले धर्मशील, धर्मशुद्ध महाराज हे मात्र मृत्यूला डरणारे नव्हते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते,
ये मृत्यो ये, मी तुझं स्वागत करीत आहे. अगदी तसेच आपले शाहू महाराज. जनतेच्या उद्धारासाठी महाराजांनी अखंड धडपड केली, प्रचंड परिश्रम केले. राजे असूनही आराम नाही, तर जनकल्याणासाठी सतत दगदग. या साऱ्यांचा प्रकृतीवर व्हायचा तो परिणाम झालाच. प्रकृती ढासळू लागली, ते आजारी पडू लागले. कोणी जर्मनीत उपचारार्थ जावे असे सुचविले. महाराज ताडकन म्हणाले, इकडे जनता हालात असताना तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या पैशावर मी जर्मनीत जाणार नाही, भले मृत्यू आला तरी चालेल. कोणी म्हणाले, महाराज जरा जपून वागावे, दौरे आटोपते घ्यावेत, प्रकृतीला सांभाळून असावे, अपघाताचे भय असतेच. महाराज लगेच उत्तरले, ठीक, तुम्ही बरोबर बोललात. जपून वागण्याने अपघात चुकतातच. असे म्हणावे तर परवा माझा धाकटा मुलगा हा हा म्हणता शिकारीत कसा मेला? म्हणून का त्याने शिकार सोडून द्यायची होती? माणसाने जे कार्य हाती घेतले असेल त्यासाठी त्याने मुठीत प्राण घेऊन नेहमी हिंडले पाहिजे. मरणाला भिणे हे खऱ्या क्षत्रियाचे काम नव्हे. आणि महाराज खरोखरच धैर्याने मृत्यूला सामोरे गेले. वय केवळ 48 होते. खरोखर आपले श्रेष्ठ पूर्वज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे त्यांनी अनुकरणच केले. गेले तेव्हा श्री शिवाजी महाराज केवळ 49-50 वर्षांचे होते. शाहू महाराज मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यमग्न होते. 8 मे 1922 जाताना ते उद्गारले, मी जाण्यास तयार आहे, डर कुछ नहीं, सबको सलाम बोलो. महाराज शरीराने गेले पण कृतीने अमर झाले. धन्यवाद.